मी गॅरंटी देऊन सांगतो की 99% लोक ही चूक करतात, ज्याच्यामुळे त्यांच्या इंजिनवर अननेसेसरी लोड पडतो, इंजिनचं वेअर अँड टेअर होतं आणि इंजिन लवकर खराब होतं. ती चूक कोणती आहे? लोक येणार, क्लच दाबणार, स्टार्टर मारणार आणि गाडी स्टार्ट झाल्या लगेच त्यांना जिकडे जायचं तिकडे जातात. पण मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट समजणं गरजेची आहे की सकाळ सकाळी जेव्हा तुम्ही इंजिन स्टार्ट करता तेव्हा तुमचं जे इंजिन ऑइल आहे ते इंजिनच्या खाली सेटल्ड असतं, ते पूर्ण इंजिनमध्ये सर्क्युलेट झालेलं नसतं आणि त्या कंडिशनला जर तुम्ही गाडी चालवली तर इंजिनच्या पार्ट्सला अननेसेसरी वेअर अँड टेअर फेस करायला लागणार. सो त्या कारणाने तुमचं इंजिन लवकर खराब होणार. प्रयत्न करा की जेव्हा तुम्ही गाडी स्टार्ट करसान ॲटलिस्ट 40 to 50 सेकंड्स तुम्ही गाडी आयडियलला ठेवसान, इंजिन ऑइल पूर्ण इंजिनमध्ये सर्क्युलेट होऊन द्यायचं आणि त्याच्यानंतर जिकडे तुम्हाला जायचं तिकडे जाऊ शकता. आता ही गोष्ट तुम्हाला समजणार कशी काय? जेव्हा तुम्ही इंजिन स्टार्ट करसान तेव्हा जो हा RPM मीटर आहे हा 1000 RPM पेक्षा वर असणार आहे आणि 30 सेकंड्स नंतर तो हळूहळू खाली यायला सुरुवात होईल. जेव्हा तुमचा RPM मीटर 1000 RPM पेक्षा खाली येईल तेव्हा तुम्ही समजून जा की पूर्ण इंजिन ऑइल इंजिनमध्ये सर्क्युलेट झालेलं आहे. ही एक छोटीशी गोष्ट तुमच्या इंजिनची लाईफ वर्षोनवर्ष वाढवू शकते. जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.